नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। उद्या अकोला बंद होईल का? जनतेच्या मनात प्रश्न। उद्धव ठाकरेंची शिवसेनेचा अंतिम निर्णय नाहीच। राज्यातील भ्रष्ट विभागाने मयताची घेतली फेरफार मध्ये नोंद। बार्शी टाकळी भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी शिगेला। बार्शी टाकळी ते अधिकारी निलंबित करण्यास कोणाचा नकार? विशेष तपासणीच्या नावाखाली बार्शी टाकळीतील गैरप्रकारावर पडदा। हिंगणा तामसवाडी चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी, बाप लेकीच्या नात्याला काळीमा। अकोल्यात वडिलांनी केला मुलीचा विनयभंग। व्यापारी ललित सुरेखा बेपत्ता, चिठ्ठीत अनेकांची नावे। सिटी कोतवाली पोलिसांसह घरचे घेत आहेत शोध। आता सविस्तर बातम्या। मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते। पवारांच्या आवाहनाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। बदलापूर, अकोला येथील मुली व महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवार 24 ऑगस्ट रोजी बंदची घोषणा केली होती। पण मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते। पवारांच्या आवाहनाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्याचा पूर्वनियोजित बंद होतो काय हे पाहण्यासारखे असेल। वृत्त लिहिस्तोवर शिवसेनेने शनिवार 24 ऑगस्टचा बंद मागे घेण्याची घोषणा केली नव्हती। त्यामुळे अकोल्यात मुलींवर अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता शिवसेना बंद करणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे। मयत वारसाची 8 वर्षांनी फेरफारमध्ये नोंद घेतल्याचा नवा विक्रम बार्शी टाकळी येथील भ्रष्ट भूमी अभिलेख कार्यालयाने केला आहे। या प्रकरणात ओम दाते याने सर्व पुराव्यांनिशी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रार केली आहे। महान येथील प्लॉट नंबर 531 सीट नंबर 2 प्लॉट हा तुकाराम गोविंदा दाते यांच्या नावाने आहे। त्या जागेचा फेरफार करण्याकरिता वारस नोंदीचा अर्ज कायदेशीर वारस नसताना व कोणताही अधिकार नसताना भूमी अभिलेख कार्यालयातील प्रमोद वाघाडकर यांनी वारसाची बेकायदेशीर नोंद घेतली आहे। या प्रकरणात पार्वताबाई तुकाराम दाते यांचे 2015 मध्ये निधन झाले। त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी डिसेंबर 2023ला तिच्या नावाने वारस नोंद करण्याचा नवा विक्रम बार्शी टाकळी भूमी अभिलेख विभागाने केला आहे। सदर महिला ही 2015 मध्ये मयत असून 2023ला वारस कशी झाली हा एक मोठा प्रश्न आहे। हे सर्व प्रकरण उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बार्शी टाकळी च्या अधीक्षक युसुफ हुसेन शहा तसेच परिरक्षण भूमापक प्रमोद सुदामराव वाघाडकर यांनी सदर नोंदी केलेल्या आहेत। वारस नोंद करतेवेळी मयत व्यक्ती ही कधीही वारस चढू शकत नाही व वारस नोंद करतेवेळी अर्जदार हा आखीव पत्रिकेवरील मूळ मालकाचा हयात वारस असणे गरजेचे आहे। तसेच वारस नोंद करतेवेळी कोर्टाची वारसपत्र लावणे हे सुद्धा गरजेचे आहे। खोटे दस्तावेज करण्याचा उद्योग बार्शी टाकळी भूमी अभिलेख विभागाने केला आहे। माझा आजोबाचा प्लॉट महानला आहे व मी तिथंच बाजूला राहतो आणि भूमी अभिलेख कार्यालय येथे माझ्या आजोबाची प्रॉपर्टीवर दुसऱ्यानं अर्ज करून माझी आजी मयत असून त्याच्यावर मयत व्यक्ती ही वारस चढवली व खरेदी नोंद सुद्धा चुकीची केलेली आहे। चुकीच्या नोंदा करून मी या प्रकरणाची चौकशी बाष्टागली इथे केली असता उळवावळीचे प्रश्न मिळतात। त्याच्यावर मी अपीलसुद्धा भूमी अभिलेख अधीक्षक मॅडम यांच्याकडे अकोला येथे केलेला आहे, परंतु त्याला फार विलंब होत आहे। माझी अशी विनंती आहे की यांच्यावर माझा अपील हे निकाली काढण्यात यावं तसेच यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। बार्शी टाकळी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी आता शिगेला पोहोचली आहे। 8 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा फेरफार करण्याचा अफलातून प्रकार या कार्यालयाने केला आहे।
या प्रकरणातील सर्वांचे निलंबन करण्याची गरज असताना केवळ दप्तर तपासणी का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। बार्शी टाकळी येथील मयताला वारसा दाखविण्याचे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात शासकीय खोटे दस्तावेज तयार झाले आहेत। इतकेच नाही तर शासनाची दिशाभूल व फसवणूक झाली आहे। न्यायप्रविष्ट प्रकरण असताना या ठिकाणी खोटे दस्तावेज तयार केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची गरज असताना केवळ चौकशीची तयारी भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकांनी सुरू केली आहे। या प्रकरणात सर्व संबंधितांना निलंबित न करता त्यांच्या उपस्थितीत चौकशीचा आदेश काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे। भूमी अभिलेख कार्यालयातील प्रमोद वाघाळकर, युसुफ शहा यांनी गैरव्यवहार करून सदरची नोंद घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे। त्यामुळे विशेष तपासणी 27 ते 29 ऑगस्ट या 3 दिवसात होणार आहे। या तपासणीत सर्व प्रकारचे फेरफार, विशेषतः वारस नोंदी, आदेशाने घेतलेले फेरफार, विशेष फेरफार इत्यादी सर्व फेरफार तपासून त्यामध्ये आढळून येत असलेल्या अनियमिततेबाबत फेरफार सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे। काजीखेड येथील शाळकरी मुलींचे लैंगिक शोषणाची बातमी ताजी असताना हिंगणा तामसवाडी येथे यश गवई यांनी 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात अकोटफैल पोलिसांनी यश गवई याला अटक केली आहे। त्याला 26 ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। काजीखेड येथील घटनेची शाई वाढत नाही तोच पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचाराची दुसरी एक घटना समोर आली आहे। या प्रकरणात अकोटफैल पोलिसांनी आरोपी यश गवई याला अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात यश गवई याला पहाटे अटक केली असून त्याच्या विरोधात मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे। अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झालाय। अकोला शहरातल्या अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये हिंगणा तामसवाडी येथे ही घटना घडली। तेल्हारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते। त्यानंतर त्यांनी मुलीला नातेवाईकांकडे ठेवून ते बाहेर गेले होते। याच संधीचा फायदा घेत मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई यांनी तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला। या प्रकरणात अकोटफैल पोलीस तपास करीत आहेत। काल आपल्याकडे जे पीडित आहे तिचे वडील त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की त्यांची जी कन्या आहे, मुलगी आहे, तिच्या विरुद्ध गैरप्रकार झाल्याची त्यांनी तक्रार दिल्यावरून आपण मुलगी पीडित जी आहे तिला विश्वासात घेऊन महिला अधिकारी, महिला स्टाफ यांच्या मदतीने तिची विचारपूस केली। विचारपूसी अंती आपल्याला तिच्यासोबत 30/8/2023 ते कालपर्यंत झालेल्या अत्याचाराची तिने कहाणी सांगितलेली आहे आणि तिच्या माहितीप्रमाणे आपण अकोटफैल पोलीस स्टेशन येथे BNS आणि पोक्सो या 2 कायद्याअंतर्गत सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे आणि आरोपी यश गवई याला आपण अटक केलेली आहे। वडिलांनी आपल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना अकोल्यातील खदान पोलिसात घडली आहे। तर या प्रकरणात पोलिसांनी वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ते खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली। आई वडिलाचा कौटुंबिक वादाचा फटका अकोल्यातील एका मुलीला बसला आहे। वडिलांकडूनच मुलीचा विनयभंग केल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या निष्ठुर बापाचे नाव आम्ही तुम्हाला सांगितले तर मुलीची ओळख पटेल म्हणून आम्ही त्याची ओळख सांगू शकत नाही, पण आईवडिलांच्या कौटुंबिक वादात मुलीला नाहक फरफटण्याचा उद्योग बापाने केला आहे। झालेल्या घटनाक्रमानुसार खामगाव येथे राहणाऱ्या बापाच्या विरोधात मुलीने विनयभंगाची तक्रार दिली आहे। या प्रकरणात खदान पोलीस तपास करीत आहेत। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शहरातील RLT सायन्स कॉलेजमध्ये अंतराळ प्रदर्शन व मॉडेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। विविध मॉडेल पाहण्यासाठी विज्ञान चाहत्यांची प्रचंड गर्दी जमलेली होती। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळातर्फे आज अकोला येथील RLT सायन्स कॉलेज येथे विदर्भस्तरीय अंतराळ प्रदर्शन व मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या विदर्भस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील 3 मॉडेल्सची निवड करण्यात आली। या स्पर्धेतून 874 विद्यार्थ्यांनी 437 मॉडेल्सची नोंदणी केली होती। या स्पर्धेतून निवडलेल्या सर्वोत्कृष्ट 33 मॉडेल्सना आज अकोला येथे आयोजित करण्यात आलेले विज्ञान प्रेमींची प्रचंड गर्दी जमली होती। या विदर्भस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये 5 विद्यार्थ्यांना इस्रो सहलीची आणि मोफत प्रवासाची संधी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती।
आमच्या प्रतिनिधी नेहाने स्पर्धेत सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या मॉडेलची माहिती दिली. Mars Orbiter Mission MOM. Hygen antenna is used for the communication of spacecraft with the ISRO. When the orbiter is from a long distance from the Earth, so we are using the Hygen antenna for communication with the spacecraft, by which we will get the information of the spacecraft and the Martian atmosphere. We will get information about it, by which we can study about the Martian atmosphere, mineralogy, and the morphology. प्रज्ञान रोवर चंद्रयान 3 मिशन में जो विक्रम लैंड हुआ था, उसमें से जो रोवर निकला वो प्रज्ञान रोवर था. इसने मून की सरफेस पे जो भी एलिमेंट्स या मिनरल्स खोजे गए थे उसमें इसने कंट्रीब्यूट किया था. ये एक मॉडल है आदित्य L1 मॉडल. ये एक स्पेसक्राफ्ट है जो सन को स्टडी करने के लिए भेजा गया है. ये एक ऐसा और मॉडल है जो सन को स्टडी करने के लिए भेजा गया है, उसके स्फीयर्स, उसके सरफेसेस को स्टडी करने के लिए. ये एस्ट्रोसेट है, ये इसरो के द्वारा लॉन्च किया गया है. इसमें 5 पेलोड्स है, जैसे LAXPC, SX3, UVIT, CZTI. यहाँ पे हमारे पास स्टार सेंसर है और ये हमारे ये सोलर पैनल्स है. तो ये सोलर पैनल्स ऐसे बंद होते हैं, जब ये लॉन्च किए जाते हैं तभी इस बंद होते हैं, और जब ये वहाँ पे स्काई में तो ये ओपन हो जाते हैं. फिर एस्ट्रोसेट को इससे एनर्जी मिलती है, तो एस्ट्रोसेट स्काई में मूव कर सकता है. आज आपण इथे सगळेजण विदर्भ लेवलच्या स्पेस एक्झिबिशन अँड मॉडेल कॉम्पिटिशन साठी एकत्र झालेले आहेत. या कॉम्पिटिशनच्या 2 लेवल्स होत्या. पहिली लेवल होती डिस्ट्रिक्ट लेवल, ज्यामध्ये अकोला डिस्ट्रिक्टचे मॉडेल तर होतेच अकोल्यामध्ये RLT कॉलेजमध्ये. मात्र ही कॉम्पिटिशन विदर्भातील इतर 9 जिल्ह्यांमध्ये सायमल्टेनियसली घेतली गेली. आता ही जी स्पर्धा आपण घेतोय, ही 4 स्पर्धा आपण अरेंज केल्या होत्या. नॅशनल स्पेस डे म्हणजे राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून जो आपण डिक्लेअर झाला आहे, आणि यावर्षी तो पहिला अंतरिक्ष दिवस आहे. त्याच्या अनुषंगाने आपण 4 स्पर्धा घेतल्या होत्या. 3 स्पर्धा ऑलरेडी नागपूरला झाल्या, त्या पूर्ण विदर्भासाठी झाल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण क्विज, आयडियाथॉन आणि AI जिओ स्पेशल AI कॉम्पिटिशन, त्याचे प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं. त्याला वीर मुत्तुवे, जे की चंद्रयान 3चे प्रोजेक्ट डायरेक्टर होते, ते स्वतः आले होते नागपूरला आणि त्याचा बक्षीस समारंभ होता. आज आपण इथे जमलोय कारण ही विदर्भस्तरीय मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन, स्पेस मॉडेल्स इथे मुलांनी बनवले आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपण आज इथे आलेलो. ही स्पर्धा प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्टच्या स्तरावर जिल्हास्तरीय स्पर्धा 17 तारखेला झाली. त्यातनं प्रत्येक जिल्ह्यातनं 3 विजेत्यांना आपण आज इथे बोलवलं होतं विदर्भस्तरीय स्पर्धेसाठी. आणि असे आज जवळपास 35 प्रोजेक्ट्स इथे आलेले आहेत आणि याच्यातनं आता टॉप 5 प्रोजेक्ट्स निवडले जातील. आणि हे जे 5 प्रोजेक्ट्स असतील टॉप 5, त्या 10 विद्यार्थी आणि त्यांच्या 5 शिक्षकांना सतीश धवन स्पेस सेंटर आणि श्रीहरिकोटा याची मुफ्त विजिट कम्प्लिटली स्पॉन्सर्ड बाय विज्ञान भारती त्यांना करायला मिळेल. ही अशी इतकी छान आणि मोठी स्पर्धा विज्ञान भारतीने अरेंज केली. आज मूर्तिजापूर येथे पोलिसांच्या जुन्या घरांना आग लागली. या आगीने भयंकर रौद्र रूप धारण केले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी दर्यापूर व कारंजा येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविल्या होत्या. या आगीत घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. मूर्तिजापूर पोलीसच्या जुन्या निवासस्थानामध्ये भीषण आग लागल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. जुनी वस्ती परिसरातील कच्ची लाईन या परिसरामध्ये विठ्ठलराव दादा जमादार यांचे जुने निवासस्थान अनेक वर्षांपासून पोलिसांना भाडेपट्ट्याने दिले होते. ही प्राथमिक माहितीनुसार सध्या हे पोलीस निवासस्थान कोणाच्या ताब्यात आहे हे चित्र स्पष्ट झाले नाही. या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान असल्यामुळे आगीचे तांडव वाढत गेले. परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मूर्तिजापूर नगर परिषदेच्या माध्यमातून अग्निशमन यांना पाचारण केले. तसेच दर्यापूर व कारंजा येथील सुद्धा अग्निशमन बोलवण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यांनी सुद्धा आपल्या घरातील पाईपलाईनचा आधार घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. वणीरंभापूर परिसरातील स्मशानभूमीत दिसलेला अजगर सर्पमित्रांनी पकडून अजगराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. बकरीचे पिल्लू खाल्लेला अजगर मात्र घटनास्थळी सुस्त पडला होता. अकोला तालुक्यातील वणीरंभापूर येथील स्मशानभूमीत शेळ्या चारायला गेलेल्या काही लोकांना मोठा साप दिसला. नंतर हा साप पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. या सापाबाबतची माहिती सर्पमित्र प्रशांत नागे व कुमार सदाशिव यांना देण्यात आली. हे दोन्ही सर्पमित्र त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते.
या सापाची ओळख अजगर अशी झाली होती। या अजगराचे पोट एकदम फुगलेले दिसत होते। अजगर खूप लांब होता। अजगराने बकरीच्या पिल्लाची शिकार केलेली होती। त्याने बकरीचे पिल्लू गिळल्यामुळे तो सुस्त झाला होता। सर्पमित्रांनी हा 12 ते 13 फूट लांबीचा अजगर घटनास्थळावरून पकडून वन विभागाला या प्रकरणाची माहिती दिल्यावर वन विभागाच्या पथकाने सापाला ताब्यात घेऊन सुरक्षित वातावरणात सोडून दिले। अकोला शहरातील सर्व शिवभक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी संपन्न झाली। सर्व मंडळांना पालखी यात्रेचे पावित्र्य कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीला शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोल्यातील आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी जलाभिषेक करण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे। त्यामुळे या सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या संदर्भात श्री राजराजेश्वर मंदिरात श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने शहरातील सर्व कावड व पालखी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळाच्या पालखीला यंदा 80वे वर्ष पूर्ण होत असल्याने तसेच पोळ्याचा दिवस असल्याने पालखी व कावड यात्रा सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी पूर्ण करावी असे आवाहन या सभेत करण्यात आले। या उत्सवाचे पावित्र्य राखून हा उत्सव शांततेत सद्भावनेने पार पडावा असे आवाहनही श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले। गुरुवारी आलेल्या चतुर्थीमुळे श्री राजराजेश्वराच्या शिवलिंगाला श्री गणेशाच्या रूपाने सजविण्यात आले होते। महाआरतीनंतर उपस्थित सर्वांनाच प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी हरभोला महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी पिता पुत्रांनी बेरोजगारांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। त्यानंतर पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून या दोघांना पिता पुत्रांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी पिता पुत्राने बेरोजगारांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून अरविंद पाटील हे प्रहारचे उपजिल्हा प्रमुख आहेत, तर त्यांचा मुलगा श्रीकांत अरविंद पाटील हे प्रहार विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते। या दोघांवरही पारस थर्मल सेंटरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिता पुत्र प्रहार पक्षाचे पदाधिकारी असल्याने व पक्षाची बदनामी टाळण्यासाठी प्रहारने निलंबित केले आहे। या सर्व प्रकारामुळे प्रहारची जनमानसात प्रतिमा मात्र मलिन झाली आहे। अकोल्यातील व्यापारी ललित सुरेका हे 17 ऑगस्ट पासून बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पण त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत शहरातील बड्या लोकांची नावे समोर आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। सिटी कोतवाली पोलिसात मिसिंगची नोंद असलेल्या ललित देवीदत्त सुरेका या 57 वर्षीय इसमाचा शोध गेल्या काही दिवसात लागला नाही। जुना भाजी बाजार भारतीय धर्मशाळाचे बाजूला राहत असलेले ललित सुरेका 17 ऑगस्ट रोजी घरी काही एक न सांगता निघून गेले। ते तेव्हापासून बेपत्ता आहेत। गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेले सुरेका यांचा शोध पोलीस तसेच घरचे घेत होते, पण सुरेका यांनी एक चिठ्ठी लिहून ते बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून या चिठ्ठीत गावातील बड्या लोकांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे। हे बडे लोक कोण असा प्रश्न सर्वांना पडला असून सुरेखा कुठे बेपत्ता झाले असा प्रश्न विचारला जात आहे। तसेच त्या चिठ्ठीत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। उद्या अकोला बंद होईल का? जनतेच्या मनात प्रश्न। उद्धव ठाकरेंची शिवसेनेचा अंतिम निर्णय नाहीच। राज्यातील भ्रष्ट विभागाने मयताची घेतली फेरफार मध्ये नोंद। बार्शी टाकळी भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी शिगेला। बार्शी टाकळी ते अधिकारी निलंबित करण्यास कोणाचा नकार? विशेष तपासणीच्या नावाखाली बार्शी टाकळीतील गैरप्रकारावर पडदा। हिंगणा तामसवाडीत चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी, बाप लेकीच्या नात्याला काळीमा। अकोल्यात वडिलांनी केला मुलीचा विनयभंग। व्यापारी ललित सुरेका बेपत्ता, चिठ्ठीत अनेकांची नावे। सिटी कोतवाली पोलिसांसह घरचे घेत आहेत शोध। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे।
तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.